प्राप्त परिस्थितीत त्याला दुसरा पर्यायच योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नका. जमिनी हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. जमिनी जप्त करून त्यांना निराधार करू नका. ते निर्दोष आहे. तुमचा अपराधी मी आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला भोगू द्या. मला फाशीची किंवा देश त्यागाची तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती स्वेच्छेने स्वीकारेन. तुम्हाला अभिवचन देतो की मी त्याविरुद्ध कौशल नरेशकडे निवेदनही करणार नाही. मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केले आहे. आपण वाचन करतो आहेत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर सुरू करूया पुढील वाचनाला. सेनापती म्हणाले, तुझा प्रस्ताव स्वीकारणे कठीण आहे. जरी तू स्वेच्छेने देहदंडाची किंवा ग्रहत्यागाची शिक्षा स्वीकारलीस तरीही ही बाब कौशल नरेशला माहीत होणारच आणि त्यानंतर कौशल नरेश ही शिक्षा संघानेच तुझ्यावर लादली या निर्णयाप्रत होईल आणि मग कौशल नरेश संघाविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त होईल. हीच अडचण असेल तर यातून मी सहज सोपा मार्ग सुचवतो. सिद्धार्थ म्हणाला, परिव्राजक होतो आणि देश सोडून जातो. हाही एक प्रकारचा देश त्यागच आहे. सेनापतींनी विचार केला की हा चांगला पर्याय आहे, परंतु त्यांच्या मनात सिद्धार्थ आपल्या निर्णयावर कायम राहील आणि त्यानुसार कृती करील याविषयी शंकाच होती. म्हणून सेनापतींनी सिद्धार्थाला विचारले, तुला तुझ्या माता पित्यांची आज्ञा आणि भार्येच्या अनुमतीशिवाय परिव्राजक कसे होता येईल? सिद्धार्थाने त्यांना आपण आपल्या माता पित्यांची आज्ञा आणि भार्याची अनुमती प्राप्त करण्याचे शक्यतो सर्व प्रयास करू असे अभिवचन दिले. या समस्येच्या समाधानाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिद्धार्थाचा प्रस्ताव होय असे संघाला वाटले. संघाने सिद्धार्थाचा प्रस्ताव स्वीकारला. सभेचे कामकाज समाप्त झाल्याचे निदर्शनास आल्याने संघ सभा समाप्तीची घोषणा करणार तेवढ्यातच एक युवा शाक्य आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, मला काही महत्वाचे सांगावयाचे आहे. कृपया माझे म्हणणे ऐकून घ्यावे. बोलण्याची अनुमती प्राप्त करून तो युवा शाक्य म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपल्या वचनाचे पालन करून त्वरित देश सोडून जाईल यात मला तीळ मात्र शंका नाही, परंतु ज्याविषयी मी संतुष्ट नाही असा एक प्रश्न उरतोच. आता सिद्धार्थ लवकरच आपल्या नजरेआड होईल, तरीही संघ कोलियांविरुद्ध युद्धाच्या घोषित प्रस्तावाला त्वरित कार्यान्वित करू इच्छितो काय? माझ्या या प्रश्नाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी मी संघाला विनंती करतो. कोणत्याही परिस्थितीत सिद्धार्थ गौतमाच्या देश त्यागाची वार्ता कौशल नरेशला कळणारच आहे. जर शाक्यांनी कोलियांविरुद्ध त्वरित युद्धाची घोषणा केली तर कोलियांविरुद्ध युद्धाचा विरोध केला म्हणून सिद्धार्थाला देश त्याग करावा लागला हे कौशल नरेशला सहज समजेल आणि हे आपल्याकरिता योग्य होणार नाही. म्हणून मी प्रस्ताव प्रस्तुत करतो की सिद्धार्थ गौतमाचा देश त्याग आणि कोलियांविरुद्ध युद्धाचा आरंभ या दोन घटनात काही अंतर असावे, जेणेकरून कौशल नरेशला या दोन घटनातील सहसंबंध प्रस्थापित करता येणार नाही. हा फार महत्वाचा प्रस्ताव आहे याची संघाला जाणीव झाली आणि आणीबाणीचा प्रस्ताव म्हणून संघाने त्यास त्वरित स्वीकृती दिली. अशा प्रकारे या शाक्य संघाच्या सभेची समाप्ती झाली.
आणि ज्यांचा या युद्ध प्रस्तावाला विरोध होता, परंतु तो विरोध व्यक्त करण्याचे धाडस ज्यांच्यात नव्हते, अशा अल्पमतातील शाक्यांनी संकटाची परंपरा घेऊन येणारी ही घटना टाळता आली म्हणून सुटकेचा निश्वास सोडला. सिद्धार्थ गौतम संघसभा समाप्तीनंतर राजवाड्यात पोहोचण्यापूर्वी संघसभेत जे घडले त्याची वार्ता राजवाड्यात पोहोचली होती. सिद्धार्थ गौतम घरी पोहोचला तेव्हा माता पिता दुःखातिशयाने अश्रू गाळीत त्याला दिसले. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू अशी टोकाची भूमिका स्वीकारशील याचा आम्ही कधीही विचार केला नव्हता. सिद्धार्थ उत्तरला, परिस्थिती असे वळण घेईल याचा मी सुद्धा विचार केला नव्हता. मला अशी अपेक्षा होती की शांती स्थापनेसाठी मी माझ्या युक्तिवादाने शाक्यांचे मन वळवू शकेन. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना एवढ्या उत्तेजित केल्या की त्यांच्यावर माझा युक्तिवादाचा कोणताही परिणाम झाला नाही. परंतु परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो. त्यात मी यशस्वी झालो याची जाणीव आपणास आहे. मी सत्य आणि न्यायाच्या तत्वापासून विचलित झालो नाही. सत्य आणि न्यायाच्या तत्वांच्या रक्षणासाठी जी शिक्षा भोगावी लागेल ती व्यक्तिशः माझ्याच वाट्याला यावी यातही मी यशस्वी झालो आहे. याने शुद्धोधनाचे समाधान झाले नाही. आमचे काय होईल याचा तू विचार केला नाही, शुद्धोधन म्हणाला. परंतु याच कारणास्तव मी परिव्राजक व्हायचा निर्णय घेतला. सिद्धार्थ उत्तरला, शाक्यांनी जर तुमची भूमी अधिग्रहण जप्त करण्याचा आदेश दिला तर काय होईल याचाच मी विचार केला. परंतु तुझ्याशिवाय या भूमीचा आम्हाला काय उपयोग. शुद्धोधन दुःखाने विलाप करू लागला. आपण सर्वच कुटुंबीय शाक्यांचा हा देश सोडून तुझ्यासोबत विजनवासात का जाऊ नये. प्रजापती गौतमी अश्रू गाळीत शुद्धोधनाबरोबर संभाषणात सहभागी झाली. ती म्हणाली, मी तुझ्या पित्याशी सहमत आहे. आम्हाला असे सोडून तू एकटा कसा जाऊ शकतोस. सिद्धार्थ म्हणाला, माते, तू क्षत्रिय माता आहेस तर त्याला साजेसे शौर्य धैर्य तू दाखविले पाहिजे. असे दुःखी होणे तुला शोभत नाही. जर मी युद्ध क्षेत्रात गेलो असतो व मला वीर गती प्राप्त झाली असती तर तू काय केले असते. तू असाच शोक व्यक्त केला असता काय. नाही, गौतमी उत्तरली, ते क्षत्रियाला साजेसे ठरले असते. परंतु तू आता लोकांपासून दूर वनश्वापदांच्या सहवासात राहण्यासाठी वनात जात आहेत. तेव्हा आम्ही येथे सुखात कसे राहू शकतो. माझे तुला सांगणे आहे की तू आम्हाला सोबत न्यावे. मी तुम्हा सर्वांना सोबत कसे नेऊ शकतो. नंद तर अजून बालकच आहे. माझा पुत्र राहुल तर नुकताच जन्मला आहे. माते, तू त्यांना सोडून येऊ शकतेस काय. सिद्धार्थाने विचारले. गौतमीचे समाधान झाले नाही. ती आर्जव करू लागली व म्हणाली, आम्ही सर्व शाक्यांचा देश सोडून कौशलच्या देशाला कौशल नरेशच्या आश्रयाला जाऊ आणि हे शक्य आहे. परंतु माते, शाक्य मला काय म्हणतील. सिद्धार्थाने विचारले. ते याला देशद्रोह मानणार नाहीत काय. याशिवाय मी वाणी आणि कृतीने असे काही करणार नाही की ज्यामुळे कौशल नरेशला माझ्या प्रवज्जेचे खरे कारण कळेल. कारण तसे मी शाक्यांना वचन दिले आहे. हे खरे आहे की मला वनात एकटेच राहावे लागेल, पण काय अधिक योग्य आहे.
वनात एकटे राहणे की लोकांच्या संहारात सहभागी होणे? परंतु इतकी घाई का? शुद्धोधनाने विचारले. शाक्य संघाने काही काळापुरते युद्ध स्थगित केलेच आहे. कदाचित युद्ध होणारच नाही. तू आपली प्रवज्जा स्थगित का करीत नाहीस? कदाचित शाक्य समूहात तुला राहण्याची अनुमती प्राप्त होईल. सिद्धार्थाला हा विचार मुळीच रुचला नाही. मी प्रवज्जा स्वीकारण्याचे मान्य केल्यामुळेच संघाने कोलियांशी त्वरित युद्ध आरंभ करण्याचा विचार स्थगित केला. सिद्धार्थ म्हणाला, मी प्रवज्जा घेतल्यानंतर युद्ध घोषणा मागे घेण्याविषयी कदाचित संघाचे महापरिवर्तनही होईल, परंतु हे सर्वप्रथम माझ्या प्रवज्जा घेण्यावर अवलंबून आहे. मी अभिवचन दिले आहे आणि मी ते पाळलेच पाहिजे. माझ्या वचनभंगाचे परिणाम आपल्या सर्वांकरिता आणि शांती स्थापनेच्या उद्देशाकरिता असे दोहोंकरिता भयानक होऊ शकतात. माते, आता तू माझ्या मार्गात येऊ नये. तू मला माझी अनुमती आणि आशीर्वाद द्यावे. जे काही होईल ते सर्वांच्या कल्याणाचेच होईल. गौतमी आणि शुद्धोधन अबोल झाले. त्यानंतर सिद्धार्थाने यशोधरेच्या महालाकडे प्रयाण केले. तिला पाहून तो स्तब्ध राहिला. त्याला काय बोलावे आणि कसे बोलावे कळेच ना. तिनेच शांततेचा भंग केला. ती म्हणाली, कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा संपूर्ण वृत्तांत मला समजला आहे. त्याने तिला विचारले, यशोधरे, प्रवज्जा घेण्याच्या माझ्या निर्णयाविषयी तुला काय वाटते ते मला सांग. हे ऐकून ती मूर्छित होईल अशी त्याची अपेक्षा होती, पण असे काहीच घडले नाही. आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी तुमच्या स्थानी असते तर मी तरी दुसरे काय केले असते. मी कोलियांविरुद्धच्या युद्धात निश्चित भागीदार झाले नसते. तुमचा निर्णय योग्य आहे, त्याला माझी संमती आहे, पूर्ण सहकार्य आहे. मी सुद्धा तुमच्या सोबतच प्रवज्जा स्वीकारली असती, परंतु मी तसे करू शकणार नाही, कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे. असे होऊ नये अशी माझी अपेक्षा होती, परंतु आम्ही धैर्याने शौर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे. तुम्ही तुमच्या मातापित्यांची आणि पुत्राची मुळीच चिंता करू नये. जिवंत असेपर्यंत मी त्यांची काळजी घेईन. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही आप्त स्वकीयांपासून स्वजनांपासून दूर जाणार. त्यांना मागे ठेवून तुम्ही परिव्राजक होणार. तुम्हाला जीवनाचा नवीन मार्ग सापडेल. तो मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग असेल. सिद्धार्थ गौतम खूपच प्रभावित झाला. यशोधरा एवढी धैर्यवान, शौर्यवान, उदार मनाची असेल याची त्याला मुळीच जाणीव झाली नव्हती. यशोधरेसारखी भार्या मिळण्याबद्दल तो स्वतःला धन्य समजू लागला आणि आता नियती त्यांना पृथक करीत आहे असाही विचार त्याच्या मनात आला. त्याने तिला राहुलला घेऊन येण्यास सांगितले. त्याने पित्याच्या वात्सल्यपूर्ण नजरेने राहुलला न्याहाळले आणि निरोप घेतला. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.